सो आता आम्ही चाललो आहोत बीचवरती जाण्यासाठी रेडी झालेत सगळे. आज आमच्या सोबत काकी पण येते. गाडी चालवतो. तर इथे भांडणं चाललेत, पिशवी कोण पकडणार? मी तू. तर आम्ही आता आलो आहोत वेलासच्या बीच वरती, जिथे आम्ही लास्ट टाइमला इथे टर्टल फेस्टिवलला आलेलो ना. इथे टर्टल फेस्टिवल असतो. एप्रिल मेच्या सीझन मध्ये इथे टर्टल फेस्टिवल असतो. बट आम्ही सध्या असंच थोडं आराम करण्यासाठी, इथे चिल करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. सो इथे आलो होतो, म्हटलं चला मग त्या बीचवरती पण जाऊया. तो बीच आपण बघूया आता. जर तुम्हाला तो टर्टल फेस्टिवल जर बघायचा असेल ना, तर इथे वरती आय बटनच्या इथे मी लिंक दिलेले, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तो व्हिडिओ. ते टर्टल फेस्टिवल नक्की काय असतं, कसं असतं ते. ज्यावेळेस तुम्ही टर्टल फेस्टिवलला याल इकडे, तर इकडे तुम्हाला एंट्री फी असते आतमध्ये जाण्यासाठी, फ्रीमध्ये नसतं. पण एवढं पण महाग नसतं, एक रिजनेबलच असते अमाऊंट. 10 ते 20 रुपये असते पर पर्सन एंट्री फी. हां, त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघा, चेक करा. आणि जर तुम्हाला आवडत असेल या बघायची इच्छा असेल, तर तुम्ही त्या सीझनमध्ये येऊ शकता इकडे वेलासला. वेलास फक्त त्या एका म्हणजे पर्टिक्युलर गोष्टीसाठी खूप प्रसिद्ध आहे, फेमस आहे. इथे वेलास हे गाव त्या गोष्टीसाठीच ओळखलं जातं की टर्टल फेस्टिवल असं. तर इथे कधी या, व्हिजिट करा. आणि आम्ही जिथे राहिलो आहोत त्या होमस्टेचा पण मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स, नंबर, कॉन्टॅक्ट नंबर देईल. सगळं तो तुम्ही तिकडे चेक करू शकता. आणि आमची मंडळी बघा समोर काय करतात. ते काकांना झाडावरती चढवलं आहे आणि मग काय ते काय हे बघा काका आमचे बघा झाडावरती चढून इथे मस्तपैकी ते बोर आम्हाला खाण्यासाठी काका झाडावरती चढलेत. आणि आम्हाला हे बघा हे बोरांचा पाऊसच पडलाय काकांनी वरतून. हे जे काका आहेत, हे काका आणि हे काकी, ह्यांच्या घरी आम्ही होमस्टे केला आहे. नाही तू खा. आणि इथे सगळे जण आहे बघा, हे बघा. आणि इथे सगळे जण बोर हे बघा कसे शोधतात, हे बघा. काकी पण मदत करते. नाही खावा तुम्ही. आतमध्ये म्हणजे तिथे जर आलात ना तुम्ही, तर वेलासला तिथे ब्रिज आहे, म्हणजे खालून असा ओढा जातो. त्या ब्रिजवरती गाडी लावायची. ती गाडी लावून झाल्यानंतर असं आतमध्ये चालत येण्यासाठी हा रस्ता आहे. या रस्त्याने सरळ सरळ चालत जायचं. रस्ता बघायचा तुम्हाला, हा बघा, हा असा रस्ता आहे. पायवाट आहे, इथे गाडी बिडी कुठलीच येत नाही. सो त्याच्यामुळे तुम्हाला चालतच यावं लागणार आहे. एक 5 ते 10 मिनटाच्या अंतरावरतीच गेल्यानंतर मग समोर भला मोठा असा समुद्र आहे. आणि दोन्ही बाजूला मस्त झाडं आहेत. आता सध्या थंडीचा सीझन आहे, सो त्याच्यामुळे एवढी सारी झाडं वगैरे आहेत. अजून उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही एप्रिल मेमध्ये जर आलात ना, तरी थोडी झाडं अशी कमी असतात, कारण की सगळी सुकून जातात किंवा काय. सो त्याच्यामुळे हे मस्त अशी पूर्ण गावची वाईब, जी प्रॉपर गाव असतं ना, ते ॲक्च्युली गावच आहे. बट तरी पण म्हणजे बोलतात ना, एक टुरिस्ट स्पॉटवरती गेल्यावरती थोडं तिथे डेव्हलपमेंट झालेली असते. मोठे मोठे हॉटेल, रेस्टॉरंट्स आलेले असतात. मग ते आजूबाजूचा परिसर पूर्ण एकदम असं ते लोक डेव्हलप करून टाकतात, जेणेकरून येणाऱ्या टुरिझमला वाटू नये की भाई इकडे कुठल्या गोष्टींची गैरसोय होते किंवा काय. बट इथे असं अजिबात नाही आहे. इथे प्रॉपर तुम्हाला म्हणतात ना की गावाला कसं म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येईल एवढं अशी दुकानं, त्या दुकानांमध्ये पण सिलेक्टेड गोष्टी, गरजेला लागणाऱ्या गोष्टी तुम्हाला मिळणार. अदरवाईज ते काहीच मिळणार नाही. तुम्ही म्हणाल बर्गर, पिझ्झा वगैरे, असं इथे काहीच नाही. इथे फक्त तुम्हाला म्हणजे महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, आंघोळीचं साबण, कॉलगेट, चॉकलेट म्हणा, या खाण्यापिण्यासाठी बिस्किट्स म्हणा, एवढ्याच गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल असतील त्या दुकानांमध्ये. बाकी इथे काही मिळत नाही. कुठल्याही प्रकारचं इथे हॉटेल नाही आहे, कुठल्याही प्रकारचं इथे रिसॉर्ट नाही आहे. इथे सगळे जे ग्रामीण, जे इथे प्रॉपर गावातले लोक आहेत, त्या लोकांनी ठरवलेलं आहे की इथे वेलासमध्ये कुठल्याही रिसॉर्ट आणि हॉटेलवाल्यांना एंट्री नाही आहे. इकडचे जे गावकरी आहेत, ते गावकऱ्यांचे जी घरं आहेत, त्या घरांमध्येच ती लोकं होमस्टे देतात. त्यांच्याकडेच ती लोकं खाण्याची, तुम्हाला नाश्त्याची, जेवणाची सगळी सोय करतात. मग तुम्हाला व्हेज पाहिजे असेल तर व्हेज, नॉनव्हेज पाहिजे असेल तर नॉनव्हेज, सगळं देणार.
पण त्यांच्याकडे घरगुती पद्धतीने जे जसं बनत असेल तसं. आणि जेवढी पण घरं आहेत ना तेवढे जण होमस्टे इथे चालवतात. आता सध्या ऑफ सीझन असल्यामुळे इथे जास्त गर्दी नाही आहे, कोणी नाही आहे. बट ज्यामध्ये सीझन वेळेस तुम्ही याल तर तुम्हाला इथे बुकिंगसुद्धा मिळणार नाही, एवढी गर्दी असते टुरिझमची. सो त्याच्यामुळे त्यावेळेस जर तुम्ही येण्याचा प्रयत्न करत असाल ना तर तुम्ही नक्की, मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स दिले आहेत, तिथे जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता. नाही तर तुम्ही गुगलवरती वेळा सर्च करून तुम्हाला अजून भरपूर होमस्टेज आहेत, ते तुम्हाला तिथे मिळतील. तुम्हाला जिथे आवडेल तुमच्या सोयीनुसार, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिथे बुकिंग करू शकता, राहू शकता. बट माझं असं म्हणणं आहे की आम्ही जिथे राहिलो आहोत ना तिथे तुम्हाला सर्विस खूप चांगली मिळेल, अगदी घरगुती पद्धतीने. म्हणजे तुम्हाला वाटणारच नाही की आपण इथे कुठल्या होमस्टेला आलो आहोत किंवा आपली इथे गैरसोय होते किंवा काय. अजिबात नाही. वेळच्या वेळी तुम्हाला जेवण, नाश्ता सगळ्या गोष्टी मिळणार. म्हणून मी रिकमेंड करेल तुम्हाला की तुम्ही गुरुकृपा होमस्टेला या. अदरवाईज तुमची चॉईस आहे, तुम्ही कुठेही जाऊ शकता. प्रत्येकाला आपल्या आपल्या सोयीनुसार, आवडीनुसार जावं लागतं. त्यानंतर इकडे यायचं वेलासच्या वेळेस, जास्त नाही, 1 नाईट स्टे करायचा आणि सेकंड डे टर्टल फेस्टिवल मॉर्निंगला बघायचा आणि रिटर्न जाऊ शकता. तुम्ही विदाऊट स्टे पण इथे टर्टल फेस्टिवल येऊन बघू शकता. जर तुम्ही रात्री निघालात, सकाळी आलात अर्ली मॉर्निंगला टर्टल फेस्टिवल बघितला, त्याच्यानंतर एखाद्या होमस्टेमध्ये तुम्ही डिनर लंच करायचा आणि रिटर्न घरी जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट तरी पण एक बोलतात ना, एन्जॉयमेंटसाठी या, थोडंसं आरामासाठी एक रात्र तरी राहिलं पाहिजे. कारण एवढा प्रवास करून येणार, दगदग करून येणार, एक रात्र आराम करायला बनतो ना भाई. सो पाठीमागे बघा पूर्ण डोंगर आणि डोंगरावरती झाडं आहे, भरलेलं आहे. आता सध्या कसं पाऊस पडून गेला आहे, थंड आहे. आणि आता सध्या पाऊस तर माहिती आहे तुम्हाला कधी पण पडतो, नवीन वर्षी पण पडला, 1 तारखेला पण पाऊस पडला आपल्या इथे मुंबईमध्ये. सो त्याच्यामुळे सध्या हिरवळ आहे आणि आजूबाजूला समुद्र असल्यामुळे तिथं तर आहेच. आपली मंडळी अजून यायचं नाव घेत नाही. काका आलेत फक्त, बाकीचे अजून पाठीमागेच राहिलेत. सो चला बघूया समुद्र. तर मी तुम्हाला जसं म्हणालो होतो की इथे एंट्री फी असते, तर हे समोर दिसतंय हे आहे तिकीट काउंटर. आता सध्या तिथे म्हणजे वेलासचा टर्टल फेस्टिवल नाही असो, त्याच्यामुळे आता तिथे काय करून ठेवलं नाही, नाहीतर मग कोणी पण येईल तिथे काही करतील. सो त्याच्यामुळे हे आहे तिकीट काउंटर. इकडे असं त्यावेळेस मस्त असं ती लोक चारी बाजूने पडदे वगैरे लावतात आणि ताडपत्री वगैरे लावून इथे आतमध्ये टेबल खुर्ची असते. इकडे तुम्हाला तिकीट काढायची आहे आणि इकडनं असं तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळणार. विदाऊट तिकीट तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकत नाही. आणि मग इथे आतमध्ये गेल्यावरती समोरच बघा समुद्र आहे. दिसला, हा आहे समुद्र. आता आपण तिथपर्यंत जाऊया. हे बघा बोरं घेऊन आले ताई, असं वाटतं बाळालाच घेऊन आले कुठल्या तरी. बोरं बघा, शबाश. मी रुची एवढं बोरं घेऊन आले. मी देते तुला. ये बड़ा मछली है. छोटे दाना पे येतात मच्छी मारायला. सो फायनली वेलासला बाय बाय करायचा टाइम आला आहे. आम्ही आता सगळेजण निघालो आहोत. टाटा बाय बाय चालू आहे. इथे काकांना काकींना मस्त फोटोशूट वगैरे केला आणि आता आम्ही चाललो आहोत. ह्याच घरी आम्ही स्टे केला होता 2 दिवस. सो आता आम्ही निघालो आहोत. मस्त गाडी पण रेडी झाली, सामान वगैरे पॅक करून. सो चलो निघा. काकांना काकींना बाय बाय करून आता आम्ही निघालो आहोत. तर थेट हरिहरेश्वर.
होप सो हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.